मित्रांनो, आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळे ते आज जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आले होते. त्याचबरोबर या मार्तंड केसरीमध्ये द्वादशम हिंद केसरी बकासूरला प्रमुख या ठिकाणी भेट देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. तो प्रमुख या मैदानातला अतिथी होता आणि या ठिकाणी त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. आपल्या समेत मोहिल शेठ आहेत. काय सांगाल, एकंदरीत मैदान पाहिल्यानंतर कसं मैदान भरलंय? मैदान एक नंबर भरलं आणि प्रथम मैदान भरलंय. खूप इच्छा होती या मैदानात पळायची, पण आपलं मोठं मैदान आल्यामुळं थोडंसं बैल आरामावरती ठेवलं आहे आणि उन्हाचा खूप त्रास होतोय. त्यामुळं बाकासूरला एक 5-6 दिवसाचा आराम ठेवलाय. त्यामुळं पुढल्या वेळेस जे दुसरं पर्व असेल ते 100% बाकासूर या मैदानात पाहतात. आता तुम्ही काय मंदिरात दर्शन घेतलं का? हो, दर्शन घेऊन आलो. काय कसं वाटलं वरती मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर? खंडोबाते आपण इकडे जेव्हा येईल तेव्हा खंडोबाच्या पाया पडूनच जातो. आणि हे मैदान भरलं, इथं पळायची लई इच्छा होती आणि महाराज बी पळवायचा होता, पण महाराज आजारी आहे. त्यामुळे मग बाकासूरचा सन्मान ठेवला होता इथं. मग त्यासाठी सन्मान प्रमुख अतिथी होता. काय कसं वाटतं ज्यावेळेस बकासूर आदत होता त्यावेळेसची स्थिती आणि आजचा जो बहुमान केला एवढ्या मोठ्या मैदानात, आदतच्या मैदानात जवळपास 750 गाड्या आहेत, त्यामध्ये हा प्रमुख अतिथी, काय सांगाल? खूप आनंद वाटतो. एक आपलं नंदीवरती एवढं प्रेम करतात, त्यामुळं खूप आनंद आहे. बकासूरच्या अंगावरती मानाचा भंडारा लावण्यात आला आहे. तुम्हाला पण कपाळी मानाचा खंडेरायाचा भंडारा लावण्यात आला आहे. काय सांगताल? काय आता पुढचं काय, म्हणजे काय असेल या भंडाऱ्याचं महत्त्व, काय सांगाल? आपण देवाचा आशीर्वाद घेतला की आपण 100% आपल्या देवाचा कायम आशीर्वाद आहे. बरं, आशीर्वाद आहे. बरं, आणि पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.